आणि यानंतरची बातमी अशोक खरात संदर्भातली। भोंदू अशोक खरात प्रकरणातील पहिल्या खटल्याची सुनावणी अखेर संपली आहे। एसआयटीने आतापर्यंत 105 साक्षीदारांचे जबाब नोंदवले। साक्षीदारांचे जबाब आणि कागदपत्रांच्या आधारे पुढील सुनावणी होणार आहे। अशोक खरातवरती सध्या एकूण 19 गुन्हे दाखल आहेत। महिला लैंगिक शोषणाचे 8, 4 प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल आहेत। उर्वरित प्रकरणांचा तपास अंतिम खटल्याच्या मध्ये होणार आहे। मात्र गांभीर्यामुळे न्यायालयाकडून सुनावणीला गती मिळते आहे। शासनाकडून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत माझे सहकारी किरण कोटर आपल्या सोबत आहेत। किरण, आतापर्यंत 105 साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेलेले आहेत। विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची सुद्धा नियुक्ती यामध्ये करण्यात आलेली आहे। काय माहिती आहे या सगळ्या खटल्या प्रकरणी, कारण अजून सुद्धा खरातच्या पत्नीचा शोध लागलेला नाहीये। सिद्धेश, अशोक खरातवरती एकूण 19 गुन्हे दाखल आहेत आणि या 19 पैकी 8 गुन्हे जे आहेत ते महिला अत्याचार संदर्भात आहेत। आणि महिला अत्याचार संदर्भात जो तपास आहे तो हे संपूर्ण तपास करण्यासाठी जे एसआयटीची ही स्थापना झालेली होती आणि आतापर्यंत या सगळ्या प्रकरणात जे एसआयटीने अनेक महत्वाचे हे धागेदोरे मिळवल्याची सुद्धा माहिती आहे। या सगळ्या प्रकरणात 4 गुन्ह्यांसंदर्भात म्हणजे जे महिला अत्याचारांचे 8 गुन्हे आहेत या 8 गुन्ह्यापैकी 4 गुन्ह्यांसंदर्भात दोषारोप पत्र सुद्धा जे एसआयटी कडनं न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। आणि हे सगळं केस लढण्यासाठी अत्यंत महत्वाची ही संपूर्ण घटना आहे। अनेक महिलांवरती अत्याचार झालेला आहे आणि त्यामुळे या घटनेचं गांभीर्य घेऊन सरकारने उज्ज्वल निकम यांची सुद्धा या संपूर्ण केसमध्ये नियुक्ती केलेली आहे। आणि पहिली जी सुनावणी आहे ती आता पार पडलेली आहे आणि संपूर्णपणे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही सुनावणी ही झालेली आहे। आतापर्यंत एसआयटीने 105 लोकांचा जबाब जो आहे तो नोंदवलेला आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये हा खटला जो आहे तो अतिशय वेगाने चालू राहील एक अशा पद्धतीची जी अपेक्षा आहे। 19 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यापैकी पहिल्या खटल्याची सुनावणी आता एकूणच सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। नक्कीच, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। पुढची बातमी पाहूयात। विधान